नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीरा भोपाळे स्वागत करते तुमचं जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। सध्याला आपण मराठी व्याकरणामध्ये विशेषणाचा अभ्यास करत आहोत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण विशेषणाची व्याख्या आणि त्यांच्या ज्या काही वेगवेगळ्या व्याकरणकारांनी केलेल्या व्याख्या याचं स्पष्टीकरण पाहिलं होतं। आजच्या व्हिडिओमध्ये आपण विशेषणाचे प्रकार आणि त्यांचं स्पष्टीकरण पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। विशेषणाचे मुख्य 3 प्रकार पडतात, ज्यामध्ये गुणविशेषण, संख्या विशेषण आणि साधित विशेषण असे मुख्य 3 प्रकार। संख्या विशेषणाचे गणनावाचक, क्रमवाचक, त्याचबरोबर आवृत्तीवाचक आणि पृथक्त्ववाचक आणि अनिश्चित असे संख्या विशेषणाचे 5 प्रकार पडतात। त्याचबरोबर साधित विशेषणाचे नामसाधित विशेषण, सर्वनाम साधित, धातू साधित आणि अव्यय साधित असे 4 प्रकार पडतात। तर त्यामध्ये आपण आज गुणविशेषण आणि संख्या विशेषण अभ्यासूया। तर गुणविशेषणामध्ये सांगायचं झालं तर ज्या विशेषणाच्या योगाने नामाच्या कोणत्याही प्रकाराचा गुण दाखवला जातो किंवा विशेषण दाखवले जातं त्यास गुणविशेषण असं म्हणतात। आता कुठले गुण जे विशेषण म्हणून दाखवले जातात तर आकार, वय, चव, रंग, स्वभाव, रूप, स्थिती, तीव्रता हे सर्व जे गुण आहेत ते गुणविशेषणामध्ये दाखवले जातात। जसं की मोठी मुले, आंबट बोरे, शुभ्र ससा, शूर सरदार, रेखीव चित्र, श्रीमंत व्यापारी, कडक ऊन हे काय दाखवायले तर आकार, वय, चव, स्वभाव, रूप, स्थिती, तीव्रता या सर्व गोष्टी दाखवायलेत, म्हणून याला काय म्हणायचं तर गुणविशेषण म्हणायचं। एक गोष्ट लक्षात ठेवायची, गुणविशेषण ओळखत असताना त्यामध्ये साधित हा शब्द असायला नाही पाहिजे किंवा धातूपासून तयार झालेला असला नाही पाहिजे, त्याच्यामध्ये गुणच यावे लागतात। जसं की आकार, वय, चव, रंग, स्वभाव, रूप, स्थिती आणि तीव्रता या गोष्टी दाखवत असेल तरच तो गुणविशेषण होतो। म्हणजे मूळचे गुणविशेषण किंवा सिद्ध विशेषण असतील तरच तो गुणविशेषणाचा प्रकार पडतो। यानंतर संख्या विशेषण। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू, मेहनती आणि जिद्दी विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। संख्या विशेषण पाहत असताना गणना वाचक विशेषण जर पाहायचं झालं तर आपल्याला नामाला किती हा प्रश्न विचारावा लागतो। त्याचबरोबर क्रमवाचक संख्या विशेषण पाहायचं झालं तर आपल्याला नामाला कितवा, कितवी किंवा कितवे हा प्रश्न विचारला की क्रमवाचक संख्या विशेषण येतं। आवृत्तीवाचक विशेषण संख्या विशेषण पाहायचं झालं तर नामाला आपल्याला कितीदा किंवा किती वेळा, किती पट ह्या गोष्टी नामाला जर विचारल्या तर आवृत्तीवाचक संख्या विशेषण येतं। पृथक्त्ववाचक संख्या विशेषण हे म्हणजे पृथक्करण म्हणजे काय तर पृथक म्हणजे वेगळं करणं किंवा निराळं करणं किंवा वेगवेगळं करणं, याला आपण पृथक म्हणतो। पृथक्त्ववाचक म्हणजे आपण निराळं करणं किंवा वेगवेगळं करणं असा त्याचा बोध होतो आणि त्याचप्रमाणे हे संख्या विशेषण असतं। अनिश्चित म्हणजे सर्वांनाच लक्षात येऊ शकतं की त्याच्यामध्ये एखादाही निश्चित आकडा सांगता येत नाही, त्याला आपण अनिश्चित संख्या विशेषण म्हणतो। जेव्हा केव्हा संख्या विशेषणाची व्याख्या आपल्याला आयोग विचारतो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची की ज्या विशेषणाच्या योगाने नामाची संख्या दाखवली जाते त्यास संख्या विशेषण असं म्हणतात। आपल्याला फसवण्यासाठी कधी आपल्याला वचनाची सुद्धा व्याख्या देतात, तर वचन याची व्याख्या काय तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण संख्या विशेषण याची व्याख्या अशी आहे की ज्या विशेषणाच्या योगाने नामाची संख्या दाखवली जाते त्यास आपण संख्या विशेषण म्हणतो। त्याचे आपण 5 प्रकार पाहिलेत, ज्यामध्ये गणनावाचक संख्या विशेषण आपण आता सविस्तर अभ्यासूया। गणनावाचक संख्या विशेषण काय असतं तर नामाला किती म्हणून विचारायचं, ज्यामध्ये पूर्णांकवाचक संख्या विशेषण येतं, अपूर्णांकवाचक संख्या विशेषण येतं आणि साकल्यवाचक संख्या विशेषण। आता तुम्ही म्हणाल पूर्णांक आणि अपूर्णांक तर आम्हाला माहिती आहे, जसं की 1, 2, 3 हे झाले पूर्णांक आणि अपूर्णांक सांगायचं झालं तर पाव, अर्धा पाऊण
हे सर्वत्र आम्हाला कळतं, पण साकल्यवाचक काय आहे? तर साकल्यवाचक म्हणजे जेवढं असेल तेवढं पूर्ण, त्याला आपण साकल्यवाचक संख्या विशेषण म्हणतो. या विशेषणाचा उपयोग केवळ गणती किंवा गणना करण्यासाठी होतो, त्याला आपण काय म्हणतो? तर गणनावाचक विशेषण म्हणतो. गणनावाचक विशेषण दोन प्रकारे लिहिता येतं, एक तर अक्षराने आणि दुसरं तर अंकाने. जसं की 10 मुली, 14 भाषा, 60 रुपये, सहस्त्र किरणे, 25 गाड्या, 50 विद्यार्थी. हे काय झाले? मी अक्षरात आणि अंकात लिहून दाखवलेली काही उदाहरणं झाली गणनावाचक संख्या विशेषणाची. तर आपल्याला ही सर्व नामाला किती हा प्रश्न विचारला की गणनावाचक संख्या विशेषण समजून जातं. यानंतर क्रमवाचक संख्या विशेषण. आता क्रमवाचक संख्या विशेषण जेव्हा केव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला नामाला काय विचारावं लागेल? तर कितवा किंवा कितवे किंवा कितवी जर स्त्रीलिंगी असेल तर. जसं की पहिला वर्ग, चौथा बंगला. त्यानंतर एखादी स्पर्धा आहे ज्यामध्ये सुमन ही पहिली आली, तर आपण ती कितवी आली नामाला काय विचारणार? सुमन कितवी आली? तर ती पहिली आली. हे काय झालं? क्रमवाचक संख्या विशेषण. जेव्हा ही विशेषणं वस्तूचा क्रम दाखवितात तेव्हा त्याला क्रमवाचक संख्या विशेषण असं म्हणतात. यानंतर आवृत्तीवाचक संख्या विशेषण. नामाला कितीदा किंवा किती वेळा, किती पट असा प्रश्न ज्या वेळेस विचारतो तेव्हा आवृत्तीवाचक संख्या विशेषण आपल्याला समजून येतं. जसं की चौपट मुले, किती पट? चौपट. दुहेरी रंग, किती वेळा? दुहेरी म्हणजे 2 वेळा. त्यानंतर द्विगुणित आनंद, किती पट आनंद? द्विगुणित. याप्रमाणे नामाला जर आपण कितीदा, किती वेळा, किती पट असा प्रश्न विचारला तर आवृत्तीवाचक संख्या विशेषण आपल्याला भेटून जातं. ही विशेषणं संख्येची किती वेळा आवृत्ती झालेली आहे हे दाखवितात, म्हणून यांना आवृत्तीवाचक संख्या विशेषण म्हणतात. पृथकत्ववाचक संख्या विशेषण. पृथकत्ववाचक संख्या विशेषण हे विशेषण वेगवेगळ्या असा बोध करून देतात, म्हणून यांना पृथकत्ववाचक संख्या विशेषण म्हणतात. जसं की आता आपल्या वर्गामध्ये किती मुलं आहेत? समजा 55 मुले आहेत, तर आपल्याला 11 मुलांचा एक गट करायचा आहे. तर आपण काय म्हणणार? 11 मुलांचा वेगवेगळा गट करा. म्हणजे एक निश्चित संख्या आहे, ज्या निश्चित संख्येचा आपल्याला वेगवेगळा गट तयार करायचा, त्याला पृथकत्ववाचक संख्या विशेषण आपण म्हणू शकतो. जसं एक मुले जा. वर्गात आता 100 मुले आहेत, त्यांना आपल्याला पाठवायचे, तर आपण असं म्हणायचं की सगळेच एकदा जाऊ नका, धांदलगाई होईल, एकेकाने जा, एक मुलगा जा आणि 10 जणांचा गट पाडा. जर आपल्याला सांगायचं असेल की लोकशाही चांगली का राजेशाही चांगली असं जर सांगायचं असेल तर एकाच वर्गात 10चा गट पाडून आपण राजेशाहीचा वेगळे गट आणि लोकशाहीचे वेगळे गट पाडू शकतो. म्हणजे एक निश्चित संख्या धरून आपण गट पाडतो, त्याला पृथकत्ववाचक संख्या विशेषण म्हणतात. आता अनिश्चित संख्या विशेषण. ही संख्या विशेषणं निश्चित अशी संख्या दाखवित नाहीत. म्हणजे कसं? ही सर्व रस्ते नांदेडला जोडतात. आता ही सर्व रस्ते म्हणजे आपल्याला माहीत आहेत का किती रस्ते आहेत जे नांदेडला जोडतात? नाही. सर्व म्हणलं की लक्षात आलं की सगळे रस्ते, पण आपल्याला निश्चित माहीत आहे का किती आहेत ते? नाही. म्हणून हे अनिश्चित संख्या विशेषण आहे. थोडी मुले. आता माझ्या क्लासमध्ये थोडीच मुले आहेत. जसं की आता माझा क्लास 4-5 विद्यार्थ्याचा आहे, पण ही थोडी आहेत. पण ज्याचा क्लास 5-10 हजार विद्यार्थ्याचा आहे त्याच्यासाठी 1000 मुलेसुद्धा थोडीच आहेत. म्हणजे संख्या आहे का निश्चित? नाही. 4-5 मुलाला आपण थोडीच म्हणू शकतो आणि 1000 मुलाला सुद्धा ज्यांच्या क्लासमध्ये 5000 विद्यार्थी असतात ते थोडीच म्हणू शकतात. त्यानंतर काही पक्षी. आता आपण असं सांगू शकतो की काही पक्षी अंडी घालतात तर काही पक्षी पिल्लाला जन्म देतात. म्हणजे त्याच्यात निश्चित आहे का संख्या? नाही. म्हणून हा जो संख्या विशेषण आहे
तो निश्चित एक संख्या सांगत नाही, म्हणून त्याला अनिश्चित संख्या विशेषण असं म्हणायचं.